नमस्कार मित्रहो, आज आपण ऐकणार आहोत एका अशा भक्ताची कथा ज्याचे नाव इतिहासात अमर झाले आहे. भक्त कनप्पाची कथा. निस्सीम प्रेमाची अद्भुत परीक्षा. हा भक्त ना मोठा विद्वान होता ना त्याला वेदशास्त्रांचे ज्ञान होते, पण त्याच्या हृदयात होती एक अशी निर्मळ भक्ती ज्यामुळे स्वयं भगवान शिव त्याच्यावर प्रसन्न झाले. ही कथा आहे महान शिवभक्त कनप्पाची, ज्याने सिद्ध करून दाखवले की देवाला विधी विधानांपेक्षा भक्ताचे प्रेम अधिक प्रिय असते. खूप वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे. दाट जंगलांनी वेढलेल्या एका प्रदेशात एक आदिवासी जमात राहत होती. त्या जमातीत एक तरुण होता, कनप्पा. कनप्पा स्वभावाने खूप साधा, प्रेमळ आणि धाडसी होता. त्याचे जीवन जंगलातच गेले होते. शिकार करणे, जंगलातील प्राण्यांचे रक्षण करणे आणि आपल्या कुटुंबाची काळजी घेणे हेच त्याचे जीवन होते. त्याला देवपूजेचे नियम माहीत नव्हते, मंत्र माहीत नव्हते, पूजेची पद्धतही माहीत नव्हती. ना त्याला शास्त्र माहिती होते ना संस्कृत स्तोत्रे माहिती होती. पण त्याच्या मनात एक निरागस भावना होती. या जगात माझ्यापेक्षा मोठी एक शक्ती आहे जी सर्वांची काळजी घेते. एक दिवस शिकार करताना कनप्पा जंगलाच्या आत गेला. तिथे त्याला एक शांत ठिकाणी एक जुने शिवालय दिसले. त्या मंदिरात भगवान शिवाची एक पवित्र पिंडी होती. आजूबाजूला कोणीही नव्हते. मंदिराची अवस्था एकदम साधी होती, पण कनप्पाच्या मनाला त्या ठिकाणी एक वेगळाच आनंद जाणवला. तो पिंडीसमोर उभा राहिला आणि म्हणाला, तुम्ही कोण आहात हे मला माहीत नाही, पण माझ्या मनाला तुम्ही आपलेसे वाटता. त्या दिवसापासून कनप्पा रोज त्या शिवपिंडीला भेट देऊ लागला. तो जंगलातून फळे आणायचा, नदीचे पाणी आणायचा, पण त्याला पूजेची पद्धत माहीत नव्हती. म्हणून तो आपल्या प्रेमाने जे करायचा तेच त्याची पूजा होती. तो आधी पाणी स्वतःच्या तोंडात भरायचा, कारण त्याला वाटायचे, हे पाणी स्वच्छ आहे ना, हे मला कसे कळणार? माझ्या प्रभूला खराब पाणी कसे देऊ? आणि मग तो ते पाणी शिवपिंडीवर वाहायचा. लोकांनी पाहिले असते तर कदाचित ते म्हणाले असते, ही कसली पूजा, हा तर नियम तोडतोय. पण महादेव बाहेरचे पाहत नव्हते, ते कनप्पाच्या मनातील प्रेम पाहत होते. असे अनेक दिवस गेले. एक दिवस मंदिराचा पुजारी नेहमीप्रमाणे पूजा करण्यासाठी आला. त्याने पाहिले की मंदिरात सर्वत्र पाने पडलेली आहेत. पिंडीवर पाणी आणि फळांचे अर्पण आहे. तो आश्चर्यचकित झाला. तो मनात म्हणाला, कोणीतरी अज्ञानी माणूस इथे येऊन पूजा बिघडवत आहे. पण त्या रात्री भगवान शिवाने त्याला स्वप्नात दर्शन दिले. महादेव म्हणाले, ज्याला तू अज्ञान समजतोस त्याची भक्ती माझ्यासाठी सर्वात श्रेष्ठ आहे. त्याचे प्रेम निष्कलंक आहे. पुजाऱ्याला कनप्पाच्या भक्तीचे महत्त्व समजले. पण महादेवांना अजून एक परीक्षा घ्यायची होती. दुसऱ्या दिवशी कनप्पा नेहमीप्रमाणे शिवालयात आला. त्याने पाहिले, शिवपिंडीच्या एका डोळ्यातून रक्त वाहत होते. कनप्पा घाबरला. तो म्हणाला, माझ्या प्रभूला दुखापत झाली, हे कोणी केले? त्याच्या डोळ्यात अश्रू आले.
त्याने जंगलातील पाने आणली, औषधे लावली, पण रक्त थांबेना. त्याला वाटले, माझ्या देवाला त्रास होत आहे आणि मी काहीच करू शकत नाही. मग त्याने एक निर्णय घेतला. कनप्पा म्हणाला, देवा, माझ्याकडे देण्यासाठी काही नाही, पण माझे शरीर तरी आहे ना. त्याने आपला बाण काढला आणि स्वतःचा एक डोळा काढून शिवपिंडीवर ठेवला आणि आश्चर्य म्हणजे रक्तवाहिनी थांबली. कनप्पाच्या चेहऱ्यावर समाधान आले. तो म्हणाला, देवा, आता तुला काही त्रास नाही ना. पण काही क्षणात दुसऱ्या डोळ्यातूनही रक्त वाहू लागले आणि कनप्पा अजिबात थांबला नाही. तो म्हणाला, माझा दुसरा डोळाही तुझाच आहे, पण एक अडचण होती. एक डोळा आधीच अर्पण केला होता, त्यामुळे दुसरा डोळा कुठे ठेवायचा हे त्याला दिसणार नव्हते. म्हणून त्याने आपल्या पायाचा अंगठा शिवपिंडीवर ठेवला आणि म्हणाला, देवा, माझा पाय जिथे आहे तिथे दुसरा डोळा ठेवतो, म्हणजे जागा चुकणार नाही. आणि तो आपला दुसरा डोळा काढणार इतक्यात संपूर्ण मंदिर प्रकाशाने भरून गेले. स्वयं भगवान शिव प्रकट झाले. महादेवांनी कनप्पाचा हात पकडला आणि म्हणाले, थांब माझ्या प्रिय भक्ता. जगात अनेक लोक माझी पूजा करतात, पण तुझ्यासारखे निस्वार्थ प्रेम फार कमी लोकांच्या हृदयात असते. तुला ना मंत्र माहीत होते ना पूजा पद्धती, पण तुझ्या हृदयातील प्रेमाने मला जिंकले आहे. भगवान शिवाने कनप्पाला आशीर्वाद दिला, त्याला दिव्य ज्ञान दिले आणि आपल्या परमभक्तांमध्ये स्थान दिले. मित्र हो, या कथेतून आपल्याला एक मोठा संदेश मिळतो. देवाला मोठे मंदिर, महागड्या वस्तू किंवा दिखावा नको असतो. देवाला हवे असते ते फक्त एक निर्मळ मन, जिथे स्वार्थ नसतो, फसवणूक नसते, फक्त प्रेम असते. कनप्पाने आपले डोळे दिले, पण त्याआधी त्याने आपले संपूर्ण मन शिवाला अर्पण केले होते. म्हणूनच आजही कनप्पाचे नाव महान भक्त म्हणून घेतले जाते. हर हर महादेव. धन्यवाद.